नमस्कार. आपली पहिली मराठी बुक उर्मिला. एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. उर्मिलेच्या जीवनात केवळ दुःख शाश्वत होते. 14 वर्षांचा एकांतवास, श्रुतकीर्तीचे स्थलांतर, राजमातांचा मृत्यू आणि प्रिय बहिणींचे स्वर्गारोहण. तिच्या दुःखाला विराम नव्हता. ज्या बहिणी समवेत बालपण अनुभवले, जिच्या समवेत एकाच मांडवात विवाह झाला, जिच्या समवेत मातृत्वाचा अनुभव घेतला, ती सीता उर्मिलेला यापुढे कधीही भेटणार नव्हती. तिचा गतप्राण देह बघून उर्मिलेच्या अंतःकरणाचा एक भाग कायमचा तुटला, नष्ट झाला. सीतेचा मृत्यू हा उर्मिलेच्या जीवनातील दुःखाचा परमोच्च बिंदू होता. उर्मिलेला सीता प्राणाहून प्रिय होती. सीतेनेही अगदी बालपणापासूनच उर्मिलेवर अकृत्रिम आणि निर्व्याज्य प्रेम केले होते. उर्मिलेच्या जीवनात सीतेचे स्थान दुसरे कुणीही घेऊ शकत नव्हते. लक्ष्मण आणि भरत श्रीरामांना आधार देत होते. उर्मिलेच्या सांत्वनासाठी मांडवी तिच्याजवळ आली. उर्मिलेचा सीतेमध्ये किती जीव आहे हे तिला ठाऊक होते. आता त्या दोघीच अयोध्येच्या राजप्रासादात राहणार होत्या. एकेकाळी केवळ स्त्रियांनी भरलेला राजप्रासाद आता केवळ 2 स्त्रियांनी शिल्लक होता, मांडवी आणि उर्मिला. सीतेच्या जाण्यानंतर भरत श्रीरामांना आणि अयोध्येला सोडून दुसऱ्या राज्यात गेले नाहीत. त्यांनी त्यांच्या पुत्रांना वेगळ्या राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व दिले, मात्र ते स्वतः श्रीरामांना सोडून गेले नाही. लक्ष्मण श्रीरामांपासून दूर जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे उर्मिलेसमोर आता 2 पर्याय होते. तिच्या पुत्रांना जे राज्य दिले जाईल त्या राज्यात पुत्रांसह राहणे किंवा लक्ष्मणासह अयोध्येत राहणे. यावेळी नशिबाने तिला केवळ दुःख दिले नव्हते, तर तिच्यासमोर हा पेचही उभा केला होता. काही दिवसांतच महर्षी वाल्मिकींच्या आश्रमातून सर्व राजपुत्र अयोध्येत परतणार होते. अंगद आणि चंद्रकेतू यांच्यासह लव आणि कुशही अयोध्येत परत येणार होते. उर्मिलाच त्यांना मातेचे प्रेम आणि वात्सल्य देऊ शकणार होते. सीतेच्या दोन्ही मुलांना दुःखातून सावरण्याकरिता तिचे अयोध्येत राहणे आवश्यक होते. राजप्रासादात परतल्यावर माता सीता आता आपल्यासोबत नाही हे पुन्हा जाणवल्याने लव आणि कुश या दोघांना अतिशय दुःख झाले. श्रीरामांनी या दोन्ही पुत्रांचे सांत्वन केले, त्यांचा मनपूर्वक स्वीकार केला. ते अयोध्येचे उत्तराधिकारी झाले. शत्रुघ्नाचे पुत्र सुबाहू आणि शत्रुघाती विद्याग्रहण पूर्ण झाल्यावर परस्पर मधुपुरी या नगरीत गेले. श्रीराम, भरत आणि लक्ष्मणाचे पुत्र अयोध्येतच वाढत होते. ते सर्व प्रत्यक्ष राजकारभारात लक्ष घालू लागले. राजसभेत तरुणांच्या उपस्थितीमुळे नवा उत्साह संचारू लागला. तरुणांचे ज्ञान अद्यावत होते. या 6 तरुणांच्या बुद्धिमत्तेमुळे श्रीराम प्रभावित झाले होते. हे सर्व राजपुत्र आता सिंहासनावर बसण्यास योग्य आहेत हे ओळखून श्रीरामांनी एक योजना आखली. शत्रुघ्नाच्या मुलांसाठी मधुपुरीतच 2 नगरांची निर्मिती होणार होती. त्यानंतर भरतांच्या मुलासाठीही एक उत्तम राज्य शोधणे गरजेचे होते. श्रीरामांनी तक्ष आणि पुष्कल या दोघांसाठी गंधर्व देशाची निवड केली. एके दिवशी श्रीरामांनी धर्मात्मा भरतांना त्यांच्या प्रासादात बोलावून हा संकल्प सांगितला. अनुज, मला आज गंधर्व देशाबाबत विचारविनिमय करायचा आहे. श्रीरामांनी भरताला हाताने खून करत आसनस्थ होण्याची विनंती केली. भरत आसनस्थ होत म्हणाले, महाराज, गंधर्व देश अयोध्येचे आधिपत्य स्वीकारण्यास तयार नाही. कित्येक वर्षापासून गंधर्व देश अयोध्येच्या विरोधात कारस्थान करत आलेला आहे. त्याला शासन करायलाच हवे. मी याच कार्यासाठी तुला नियुक्त करणार आहे. कित्येक वर्षापासून तुझ्या मनात रणविजयाची इच्छा आहे. गंधर्व देशाला बाहुसामर्थ्याने जिंकून तू तिथे तुझे राज्य प्रस्थापित करावे असे माझ्या मनात आहे. राजन, तुम्ही मला अयोध्येपासून आणि तुमच्यापासून का दूर करत आहात? माझी सेवा वयानुसार खंडित होत आहे का? मी सेवेत कमी पडत आहे का? भरताने काळजीपोटी विचारले. नाही, माझा तुझ्यावर विश्वास नसता तर या कार्यासाठी मी तुझी निवडच केली नसती. मला तू प्रिय आहेस. तुला हेतुपूर्वक मी का दूर करेल? मी तुझ्या पुत्रांचा विचार करत होतो. ज्याप्रमाणे शत्रुघ्न मधुपुरीत स्थायिक झाला व त्याच्या पुत्रांचा यौवराज्याभिषेक झाला, त्याचप्रमाणे तुझ्या पुत्रांनाही गंधर्व देशातील 2 राज्ये देण्यात यावी असे मला वाटते.
प्रथम तू गंधर्व देशाचे राज्य सांभाळ व कालांतराने ते पुत्रांना दे. श्रीरामांनी भरतांसमोर प्रस्ताव ठेवला. रघुवीर, मला अयोध्या सोडून कोणत्याही देशात जायचे नाही. मी गंधर्व देशावर आक्रमण करेन व माझ्या दोन्ही मुलांना तो प्रदेश 2 भागात वाटून सुपूर्द करेल. मला अयोध्येतच शेवटचा श्वास घ्यायचा आहे. मला तुमची सेवा करतच उर्वरित जीवन व्यतीत करायचे आहे. श्रीरामांना भरतांच्या शब्दामध्ये स्नेहभाव जाणवत होता. त्या भावनेचा स्वीकार करत श्रीराम म्हणाले, जशी तुझी इच्छा. गंधर्व देशावर आक्रमण करून तिथे अयोध्येचे अधिपत्य प्रस्थापित कर. गंधर्व देश कैकेयी देशापासून अगदी जवळ आहे. तू कैकेयी नरेशांनाही तुझ्या मदतीला येण्याची विनंती करू शकतोस. तू कैकेयी नगरीत बराच काळ राहिलेला आहेस. तुला तो प्रदेशही ठाऊक असेल. त्यामुळे कैकेयी नरेशांना सोबत घेऊन गंधर्व देशावर आक्रमण कर. तेथे 2 राजधान्यांची निर्मिती कर, तक्ष आणि पुष्कर. या दोघांमध्ये राजा होण्याची योग्यता आहे. त्यांना तिथे राज्य करू दे. मी प्रस्थानाची तयारी करतो. कैकेयी नरेशांसह गंधर्व देशावर आक्रमण केल्यावर गंधर्व नरेश फार काळ पग धरू शकणार नाही. तो प्रांतही इक्ष्वाकू साम्राज्याचा एक भाग होईल. ईश्वर आपले मनोरथ पूर्ण करो. श्री भरत ज्या प्रदेशावर आक्रमण करण्यासाठी निघाले होते तो प्रदेश सर्वार्थाने संपन्न होता. एकेकाळी गंधर्व देशातील गंधर्वांचे आणि अयोध्येच्या राजांचे संबंध अतिशय उत्तम होते. मात्र राजकीय स्पर्धेमुळे हे दोन्ही देश कायमचे दुरावले. शास्त्र, कला, व्यापार आणि शिक्षण या सर्व बाबींमध्ये अयोध्या आणि गंधर्व देश जवळपास समान होते. व्यापारामुळे गंधर्व देश संपन्न आणि समृद्ध झाला होता. असा प्रदेश अयोध्येच्या अधिपत्याखाली आल्यावर भारतवर्षात अयोध्येचे एकछत्री साम्राज्य प्रस्थापित होण्यास फारसा वेळ लागणार नव्हता. भरतांनी कैकेयी नरेशांच्या सैन्यासह गंधर्व देशावर आक्रमण केले. कोट्यावधी गंधर्व अयोध्येच्या सैन्याविरुद्ध पेटून उठले. घोर युद्ध झाले. युद्धामध्ये भरतपुत्र तक्ष आणि पुष्कल या दोघांनी अपूर्व पराक्रम गाजवला. कित्येक शत्रूंचा संहार करत ते दोन्ही राजपुत्र गंधर्व देशात शिरले. भरतांनीही अनेक महारथींना ठार मारले. युद्धात अयोध्येचा विजय झाला. गंधर्व देशाच्या राजधानीत सर्वत्र पडक्या इमारती आणि जळते वाडेच दिसत होते. त्या नगरीला पुन्हा वसवण्याचे कार्य भरतांनी सुरू केले. भरतांनी त्या राजधानीपासून दूर एक नवे शहर वसवण्याची आज्ञा सैनिकाला दिली. गंधर्व देशाचे 2 भाग करून तक्ष आणि पुष्कल या दोघांना त्या राज्याचे राजे म्हणून नियुक्त केले. तक्ष हा तक्षशिलेचा आणि पुष्कल हा पुष्कलावत या राज्याचा राजा झाला. दोघांच्या राज्याभिषेक झाल्यावर भरत अयोध्येत परत आले. कालांतराने मांडवी तिच्या मुलांकडे गेली. अजून तिच्या पुत्रांचा विवाह व्हायचा होता. ते कर्तव्य पार पाडल्यावरच मांडवी अयोध्येत परतणार होती. मांडवीने उर्मिलेचा निरोप घेतला. यावेळी उर्मिलेला दुःख झाले खरे, मात्र यावेळी दुःख व्यक्त करण्याची पद्धत बदलली. जीवनात चढ उतार येतात. अनेक व्यक्ती दूर जातात आणि नव्या भूमिकांना स्वीकारावे लागते हे तिला समजले होते. तिने जीवनाचे हे सत्य स्वीकारले होते. त्यामुळे यावेळी अश्रू ढाळण्यापेक्षा मांडवीला पुढील जीवनासाठी शुभेच्छा देत आनंदाने निरोप देणेच उर्मिलेला उचित वाटले. श्रुतकीर्ती आणि मांडवी या दोघींच्या मुलांना 4 स्वतंत्र राज्ये मिळाली होती. यानंतर अर्थातच अंगद आणि चंद्रकेतू या दोघांचा विचार श्रीराम करत असणार हे उर्मिलेला ठाऊक होते. मुलांना कोणते राज्य मिळेल याबाबत तिच्या मनात उत्सुकता होती. मुलांचा राज्याभिषेक सोहळा बघणे हाच उर्वरित जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण असणार आहे हे उर्मिलेला ठाऊक होते. एकदा राजसभेत अंगद आणि चंद्रकेतू या दोघांकरिता योग्य राज्य शोधण्याचा विषय निघाला. श्रीराम भरतांना म्हणाले, अनुज, शत्रुघ्नाच्या पुत्रांना आणि तुझ्या पुत्रांना अतिशय उत्तम राज्य प्राप्त झालीत. ते चौघे यशस्वीपणे राज्य सांभाळत आहेत. आता लक्ष्मणाच्या दोन्ही पुत्रांकरिता एखादे सुंदर आणि रमणीय राज्य शोधायला हवे. तुझ्या मते त्या दोघांना कोणते राज्य दिले जावे? लक्ष्मण श्रीरामांच्या उजव्या बाजूला बसला होता. त्याच्या पुत्रांचा विषय निघाला तरीही तो स्वतःहून काहीच बोलला नाही. श्रीरामांच्या प्रश्नांना उत्तर देत भरत म्हणाले, राजन, कारुपत नावाचे एक सुंदर राज्य उर्मिला कुमारांच्या स्वाधीन करावे.
ते राज्य एका विशेष कारणासाठी ओळखले जाते. ते राज्य निसर्ग संपदेने इतके संपन्न आहे की तिथे कुणालाही रोग जडत नाही. तिथले वातावरण निर्मळ आणि स्वच्छ आहे. त्या प्रांताचे 2 भाग करून अंगद आणि चंद्रकेतू या दोघांना देण्यात यावे. लक्ष्मण, तुझे काय मत आहे? राजन, मी केवळ तुमच्या आज्ञेचे पालन करेन, लक्ष्मण नम्रपणे म्हणाला. हे धर्मात्मा भरत, तू उर्मिला कुमारांचा बराच विचार केला आहे असे दिसतंय. या दोघांसाठी कारुपत प्रदेशात नेमके कुठे आणि कसे नगर वसवले जावे याचाही तू विचार केलाच असेल. या सभेपुढे तुझे मत व्यक्त कर. राजन, कारुपत प्रांत अतिशय सुंदर असला तरी तिथे स्थैर्य प्रस्थापित करणे गरजेचे आहे. पुत्र चंद्रकेतू हा मल्लयुद्धात निपुण आहे. त्याला शक्तीचा उपयोग कसा करावा हे ठाऊक आहे. मात्र कारुपत प्रांतात शक्तीने नव्हे तर युक्तीने स्थैर्य प्रस्थापित करायला हवे. त्या प्रांताच्या एका भागाला चंद्रकांत हे नाव द्यावे व त्या राज्यावर चंद्रकेतूचे राज्य प्रस्थापित व्हावे. मी स्वतः त्यांचे मार्गदर्शन करण्याकरिता वर्षभर चंद्रकांत नगरीत निवास करेल. चंद्रकेतू मला प्रिय आहे. राजकुमार, अंगदाच्या नगरीचे नाव काय असावे? अंगदाच्या नगरीचे नाव अंगदिया असे असावे. तेथे लक्ष्मणाने स्वतः वर्षभर निवास करावा व अंगदाचे मार्गदर्शन करावे. त्या दोन्ही राज्यांमध्ये स्थैर्य प्रस्थापित होताच आम्ही अयोध्येकडे प्रस्थान करू. भरतांचा प्रस्ताव श्रीरामांनाही आवडला. अतिउत्तम, असेच करावे. तू लक्ष्मणासह कारुपथाकडे प्रस्थान कर. तिथे या 2 नगरांना वसवून राजपुत्रांचा राज्याभिषेक कर. धन्यवाद महाराज. चंद्रकेतू आणि अंगद तुमच्या सेवेस सदैव तत्पर असतील. लक्ष्मणाने श्रीरामांना वंदन केले. लक्ष्मण, आपण अयोध्येत परतल्यावर सर्वप्रथम राजकुमार लव आणि कुश या दोघांचा राज्याभिषेक करायचा आहे. वस्तुतः ते दोघे या भावंडांमध्ये ज्येष्ठ आहेत. इतर सर्वांचा राज्याभिषेक व्हावा आणि या दोघांचा होऊ नये हे काही योग्य नाही. भरताने त्याचे मत मांडले. या दोघांचा राज्याभिषेक करण्यापूर्वी अयोध्येची 2 भागात विभागणी करावी लागणार आहे. या साम्राज्याचे विभाजन कसे करावे याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. माझा विचार सुरूच आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊन लव आणि कुश या दोघांचा राज्याभिषेक केला जाईल. तूर्त कारुपथात 2 राज्ये निर्माण करण्यात यावी. श्रीराम म्हणाले. श्रीराम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची अनुमती असेल तर या राज्यसभेसमोर या विभाजनाच्या धोरणासंदर्भात एक प्रश्न विचारू का? भरत, तुम्हा सर्वांच्या मनातील शंका दूर करणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. राजन, माझ्या मनात तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबाबत शंका नाही. मला केवळ एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अवश्य. यापूर्वी कोणत्याही राजाने स्वतःच्या भावांकरिता इतका संघर्ष केला नव्हता. भावाच्या मुलांना राज्य प्रदान केले नव्हते. सम्राट इक्ष्वाकूंनीही त्यांच्या पुत्रांना सिंहासनावर बसवले. मग तुम्ही आम्हा सर्वांसाठी इतके कष्ट का घेतले? आम्ही तुमचे आभार कसे मानावे? भरताने नम्रतापूर्वक आश्चर्य व्यक्त केले. तुझ्या मनात असा विचार येणे अत्यंत स्वाभाविक आहे. अनेक राजवंशाच्या इतिहासाकडे पाहूनच मी हा निर्णय घेतला आहे. भरत, साम्राज्य वाढले की स्पर्धा वाढते. यापूर्वी हे राज्य लहान होते, कोसल प्रांतापुरते सीमित होते. मात्र आता हे साम्राज्य झाले आहे. या साम्राज्यावर स्वामित्व गाजवण्याची महत्वाकांक्षा कुणाच्याही मनात येऊ शकते. पुढील पिढ्या आपल्याप्रमाणे स्नेहभाव जपणाऱ्या असतील असे गृहीत धरून निर्णय घेणे योग्य नाही. सत्ययुगामध्ये लोक ज्याप्रमाणे सत्यवादी होते त्याप्रमाणे या युगात संपूर्णतः सत्यवादी नाहीत. अजून अधपाताला प्रारंभ झाला नाही. मात्र सत्ययुगाचे पावित्र्य या युगाने जपले नाही. यापुढे जे द्वापार युग येणार आहे तिथे कपट हीच नीती होणार आहे. कुळ विभागले जाईल. भावांमध्ये वाद होऊन साम्राज्य विभागले जातील. वनवासामध्ये अनेक ऋषींनी मला द्वापार युगाचे स्वरूप विस्तारामध्ये सांगितले. त्याचा विचार करूनच मी राज्याचे विभाजन करण्याचा निश्चय केला. हे साम्राज्य टिकवायचे असेल तर एका व्यक्तीच्या हातात एकाधिकार राहणे द्वापार युगाच्या दृष्टीने योग्य नाही. त्या पदामुळे स्पर्धा निर्माण होईल आणि राजकीय स्पर्धा कपटाने जिंकावी लागेल. आपल्या पिढीपर्यंत ही स्पर्धा निर्माण होण्याची शक्यताही कुणाला वाटत नव्हती. मात्र आता माता कैकेयीच्या मनात गृहयुद्धाचा विचार आलाच.
त्यामुळे सर्व समीकरणे बदलली आहेत. हाच द्वापार युगाचा प्रारंभ आहे. श्रीरामांनी सविस्तर उत्तर दिलं. महाराज, ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे. हा अधःपात का होणार आहे? प्रत्येक युगात संस्काराचे महत्व का कमी होत आहे? सत्यवादी माणसांसाठी पुढील युग अनुकूल असणे शक्य नाही असं दिसतं. भरतांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हा एक अपरिहार्य प्रवास आहे. या ब्रह्मांडात सर्व गोष्टी गतिमान आहेत. काळासारखे अदृश्य आणि निराकार घटकही गतिमानच आहेत. कोणत्याही पदार्थाचे स्वरूप आचंद्र सूर्य समान राहू शकत नाही. मनुष्य स्वभाव एकाच जन्मात अनेकदा बदलतो. मग येणाऱ्या पिढ्यांची विचारधारा का बदलणार नाही? मात्र या बदलामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. परमेश्वराची साधना करणारे ऋषी आणि सज्जन प्रत्येक काळात जन्म घेतील. समाजाची धारणा सज्जनांमुळेच होते. समाजातील वीर पुरुष त्या धारणेचे रक्षण करतात. कपट आणि अनाचार वाढला तरी सूर्यप्रकाशाप्रमाणे निर्मळ असणाऱ्या भावनांचे महत्व कधीच कमी होणार नाही. येणाऱ्या युगातही नवे आदर्श प्रस्थापित करणाऱ्या व्यक्ती जन्म घेतील, किंतु प्रत्येक काळाची आव्हाने वेगळी असतील. तू वर्तमानाचा विचार कर. गेल्या काही शतकांमध्ये राक्षसांचे वैभव वाढले होते. आपल्या कार्यकाळात बहुसंख्य राक्षस मारले गेले. यापुढे मनुष्यांमध्ये स्पर्धा सुरू होईल. स्पर्धा शाश्वत आहे. तिचे स्वरूप बदलणार आहे. श्रीरामाच्या उत्तरामुळे भरताचे समाधान झाले. श्रीराम सिंहासनावरून उठले. इतर सर्वांनी त्यांना वंदन केले. लक्ष्मणाच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता. त्याच्या दोन्ही पुत्रांचा राज्याभिषेक होणार होता. ही मंगलवार्ता उर्मिलेला ऐकवण्यासाठी तो लगेच त्याच्या कक्षात गेला. उर्मिले, उर्मिले, आज राज्यसभेत घडलेला प्रसंग ऐक. तो ऐकून तुझ्या आनंदाला सीमा राहणार नाही. तुला आनंदाने गावेसे आणि नाचावेसे वाटेल. लक्ष्मण उर्मिलेजवळ आला. लक्ष्मण कशाबाबत बोलत आहे हे उर्मिलेने लगेच ओळखले. खरंच महाराजांनी आज अंगद आणि चंद्रकेतूचा राज्याभिषेक करण्याची घोषणा केली? नेमके काय झाले? मला सर्व काही ऐकायचे आहे. उर्मिलाही आनंदाने भारावली. अगं, केवळ घोषणाच नव्हे तर त्या दोघांकरिता 2 नगरांची निर्मिती करण्याची आज्ञाही त्यांनी दिली. अंगद आणि चंद्रकेतूचा भाग्योदय झालेला आहे. केवळ श्रीरामांमुळे त्यांच्या भाग्यात राज्याभिषेकाचा योग आला. कारुपथ नावाचा सुंदर प्रदेश या दोघांना दिला जाणार आहे. तिथे अंगदिया आणि चंद्रकांत या 2 राजधान्या स्थापन करून 2 राज्यांची निर्मिती होणार आहे. आपल्या पुत्रांचा राज्याभिषेक होणार आहे. उर्मिले, याच दिवसाची मी वाट पाहत होते. याहून आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यात येणारच नाही. ईश्वराचे आणि श्रीरामांचे शतदा आभार मानायला हवे. हा देह आता जीर्ण होत आहे. आपण वृद्धत्वाकडे वाटचाल करत आहोत. अशा अवस्थेत दोन्ही पुत्रांचा राज्याभिषेक बघण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले. राज्याभिषेक होताना संपूर्ण विश्व त्या दोघांची कीर्ती ऐकणार आहे. नाथ, ते राज्य कुठे आहे? त्या राज्याचे काय वैशिष्ट्य आहे? उर्मिलेने उत्सुकतेने विचारले. तो प्रदेश उत्तरेला आहे. त्या प्रदेशाला संपन्न निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. तुला तिथे वहन विहार करणे खूप आवडेल. आपण अंगदासह वर्षभर राहणार आहोत. अर्थातच, आपण त्याच्यासह राहणार आहोत. मुलांना सोडून आपण कुठे जाणार? तो विषय तूर्त न बोलणेच योग्य होईल. आपण आनंद साजरा करायला हवा. वर्षभर त्याच्यासह राहू आणि मग हे ठरवू. तुम्ही अयोध्येपासून दूर राहू शकणार नाही हे मला ठाऊक आहे. तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे तूर्त हा विषय बाजूला ठेवणेच योग्य. ही वार्ता अंगद आणि चंद्रकेतूला सांगितली की नाही? त्या दोघांना कुणीतरी सांगितली असेलच. त्यांना आशीर्वाद द्यायला हवे. चंद्रकेतू निश्चितच युद्धाभ्यास करत असेल आणि अंगद ग्रंथाचे वाचन करत असेल. तुम्हाला आठवत आहे का? अंगदाच्या जन्मापूर्वी तुम्हाला असं वाटलं होतं की अंगद अत्यंत बलवान असेल, किंतु चंद्रकेतू मल्लयुद्धात प्रवीण निघाला. अंगद सामर्थ्यवान आहे, पण त्याला तत्वज्ञानाची अधिक आवड आहे. हो, अंगदाने माझ्या अपेक्षांची पूर्तता केलेली नाही, हेच खरं. लक्ष्मण गमतीने म्हणाला. अपेक्षांची पूर्तता केली नाही असे का म्हणता? माझ्या मुलाने स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे, म्हणूनच आज श्रीरामांनी त्याला सिंहासनावर बसवण्याचा निर्णय घेतला. त्याने कधीही ज्येष्ठांचा अनादर केला नाही. मी चेष्टा केली, तू लगेच माझ्यावर रागवलीस. मी कुठे रागावले? मी सुद्धा चेष्टाच केली बरं.
उर्मिलेने सावरासावर केली. इतक्या वर्षामध्ये माझ्या प्रियतमेला चेष्टा करताना काही पाहिलं नाही बरं मी. आज आनंदाच्या भरात मी काहीही बोलत आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका. आपण प्रथमतः चंद्रकेतू आणि अंगदाला शोधून ही आनंद वार्ता त्यांना सांगूया. अगं थांब, सेवकाला पाठवून त्यांना बोलावता येईल. या प्रासादात मी एकटीच उरले आहे. संपूर्ण प्रासादात त्यांना शोधत फिरले तरी मला कोण बघणार आहे? तू थकशील म्हणून तुला थांबवलं. मी थकले तर माझी काळजी घ्यायला आता सूनही येईलच. एकदा राज्याभिषेक झाला की त्या दोघांचा विवाह होईल. आपल्याला ते दायित्व पार पाडायला हवे. आपण कशाला त्यांच्या विवाहाची चिंता करावी? त्यांना विवाह करायचा असेल तर तेच एखाद्या स्वयंवरात जातील. आपण केवळ त्यांना अनुमती देण्याचे कार्य करावे. लक्ष्मण बोलत आसंदीवर बसला. असे करून चालणार नाही हा. त्यांना कुठे अजून प्रपंच कळतो? त्यांना याबाबत अजून योग्य अयोग्याची जाण यायची आहे. त्या दोघांची योग्य तरुणीलाच पत्नी म्हणून स्वीकारावे यासाठी आपण कष्ट घ्यायला हवे. आपण त्यांना योग्य राज्यकन्येची माहिती द्यायला हवी. ते कार्य तूच कर. मी केवळ अनुमती देण्याचा निश्चय केलेला आहे. का? त्याने योग्य स्त्रीसह विवाह करावा असे तुम्हाला वाटत नाही का? तो योग्य स्त्रीच निवडेल यावर माझा विश्वास आहे. त्याच्यासाठी योग्य वधू मीच निवडेल अशी खात्री असल्यानेच तुम्हाला असा विश्वास असेल. तू त्यांच्या विवाहाचा विचार करण्यापूर्वी राज्याभिषेकाचा विचार कर. मी सेवकाला पाठवून त्या दोघांना बोलावतो. भरत, लक्ष्मण, उर्मिला, अंगद आणि चंद्रकेतू कारुपत प्रांताकडे निघाले. अयोध्येच्या सैन्यातील एक तुकडी लक्ष्मणाला देण्यात आली. तेच पुढे अंगदिया आणि चंद्रकांत या राज्याचे सैन्य झाले. कारुपत प्रदेशात ज्या 2 गावांमध्ये मनुष्यवस्ती अधिक होती त्याच 2 गावांना नगरांमध्ये बदलण्याचा निर्णय भरतांनी घेतला. सैन्यासमवेत कामगार आले. त्या सर्वांच्या भार्या देखील आल्या आणि लोकांची वर्दळ वाढल्याने व्यापार वर्गही सहकुटुंब कारुपतात येऊ लागला. हळूहळू गावाचे रूपांतरण नगरामध्ये झाले. भरत, उर्मिला आणि लक्ष्मण कधी अंगदियामध्ये चालणारे काम बघत असत तर कधी चंद्रकांत नगराची पाहणी करत. त्यांना दोन्ही मुलाकडे समान लक्ष द्यायचे होते. काही मासांतच दोन्ही नगरे वसली. राजप्रासाद बांधले गेले. त्या राजप्रासादातील राजसभेला पुष्पमालांनी सजवले गेले. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. उर्मिला शक्य तिथे लक्ष घालत होती. कुठेही कमतरता राहू नये याकरिता ती कष्ट घेत होती. उत्तरेकडील अनेक राजे राज्याभिषेक सोहळ्यासाठी या दोन्ही नगरांमध्ये उपस्थित झाले होते. हिमालयाला लागून असलेला उत्तर भारत ही तर ऋषींची आणि देवतांची भूमी. इक्ष्वाकू वंशातील या दोन्ही राजपुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक ऋषीमुनी या दोन्ही नगरांमध्ये आले. त्या सर्वांचे आदरातिथ्य करण्यातच उर्मिलेला आणि लक्ष्मणाचा दिवस जात असे. इतके कष्ट करताना पूर्वीप्रमाणे सतत कष्ट करण्याची क्षमता आता शरीरात राहिलेली नाही हे दोघांनाही प्रकर्षाने जाणवत होते. मात्र पुत्राच्या राज्याभिषेकाचा उत्साहच एवढा होता की शरीराच्या दुखण्याकडे सहज दुर्लक्ष करता आले. राज्याभिषेकाच्या दिवशी प्रातःकाळी उर्मिला एकांतात असताना तिला श्रीरामांचा राज्याभिषेक आठवला. तिन्ही राजमाता, अयोध्येचे 4ही बंधू, मिथिलेच्या 4ही बहिणी आणि अनेक मंत्री एकाच राजसभेत उपस्थित होते. तसे दृश्य अंगद किंवा चंद्रकेतू राज्याभिषेकादरम्यान बघता येणार नव्हते. आता केवळ त्यांचे मातापिता आणि राजकुमार भरत हे तिघेच उपस्थित होते. आमंत्रित कमी होते असे नाही, परंतु कुटुंबातील केवळ 3 व्यक्तीच उपस्थित होत्या. काही क्षण राज्याभिषेकाबाबत विचार केल्यावर तिला मौज वाटली. मनुष्य सदैव अधिक मिळवण्याचा विचार करतो याचा तिला प्रत्यय आला. वस्तुतः लक्ष्मण कोणत्याही राज्याचा उत्तराधिकारी नव्हता. त्याच्या मुलांचा राज्याभिषेक होणे हीच एक अनपेक्षित आणि आनंददायी घटना होती. श्रीरामांव्यतिरिक्त दुसरा कोणताही राजा असता तर त्याने भावंडाच्या मुलांचा राज्याभिषेक होऊच दिला नसता. सुदैवाने अंगद आणि चंद्रकेतूला सिंहासन प्राप्त होऊनही उर्मिलेच्या मनाला क्षणभर दुःखाने स्पर्श केला. कुटुंबातील काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याने त्या अंगद आणि चंद्रकेतूच्या राज्याभिषेक पाहू शकल्या नाहीत. यामुळे उर्मिला दुःखी झाली. पण या दुःखाला कुरवाळण्यात अर्थ नव्हता. प्रासादाभोवती प्रजाजन तिच्या पुत्राचा जय जयकार करीत होते. अयोध्येच्या सैन्याचे संचलन सुरू झाले होते. अंगद प्रातःकाली स्नान करून राज्यसभेकडे निघाला. त्याला आशीर्वाद देण्यासाठी उर्मिलेचे राज्यसभेत उपस्थित असणे आवश्यक होते.
त्यामुळे दुःख विसरून ती राजसभेकडे निघाली. ऋषीमुनी मंत्रोच्चार करू लागले. शंखनाद सुरू झाला. पवित्र नद्यांच्या पाण्याने अंगद अभिषिक्त झाला. उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये अभिमानाची भावना झळकत होती. लक्ष्मणाच्या आणि भरताच्या चेहऱ्यावरही प्रसन्नता होती आणि आनंद दिसत होता. ते तिघे कौतुकाने या तरुण राजपुत्राकडे बघत होते. गेली अनेक वर्षे उर्मिला आणि लक्ष्मणाने सुखाचा प्रपंच केला होता. मुलांवर उत्तम संस्कार केले होते. त्याचे फळ त्यांना डोळ्यांसमोर दिसत होते. अंगदाच्या राज्याभिषेकानंतर चंद्रकेतूचा राज्याभिषेक झाला. त्याच्याजवळ भरत वर्षभर राहणार होता, तर उर्मिला आणि लक्ष्मणाला अंगदिया नगराकडे प्रस्थान करायचे होते. उर्मिलेला नेमका कुठे राहावे हा प्रश्न पडला. तिला दोन्ही मुलांचे कर्तृत्व बघायचे होते. त्यांच्या उत्तम कार्याचे कौतुक करत आणि वेळ प्रसंगी त्यांना मार्गदर्शन करत जगायचे होते. मात्र तिला एकावेळी एकाच ठिकाणी राहणे शक्य होते. वर्षभर अंगदियात राहावे आणि वर्षभरानंतर चंद्रकांत नगरात परतावे असे तिच्या मनात होते. मात्र श्री लक्ष्मण अयोध्या सोडून मुलांसमवेत राहण्यास तयार नव्हते. वर्षभराने एक कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे हे तिला ठाऊक होते. मात्र ती वर्षभरापूर्वीच त्या निर्णयाचा विचार करणे टाळत होती. ज्याप्रमाणे भूतकाळाचे दुःख उगाळत बसण्यात तथ्य नव्हते, त्याप्रमाणे भविष्याची काळजी करत व्यथित होणेही तिला निरर्थक वाटत होते. उर्मिलेने चंद्रकेतूला निरोप दिला. अंगदिया आणि चंद्रकांत या दोन्ही नगरांमध्ये फार अंतर नव्हते, तरी वारंवार चंद्रकेतूला भेटणे उर्मिलेला शक्य नव्हते. चंद्रकेतूने मातेचे मन ओळखून तिला वेळोवेळी पत्राद्वारे राज्याची प्रगती आणि क्षेमकुशल कळवण्याचे वचन दिले. उर्मिला आणि लक्ष्मण अंगदियाकडे निघाले. एका पुत्राला निरोप दिला तरी दुसरा पुत्र त्यांच्यासोबत होता. उर्मिला त्यांच्यासोबत तिच्या जीवनाचे अंतिम क्षण व्यतीत करणार होती. जीवनातील सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत याचे समाधान तिच्या ठायी होते. मृत्यू कधीही आला तरी त्याला स्वीकारण्याची तिची तयारी होती. तिचे मन ईश्वराकडे एकच प्रार्थना करत होते, मी नाथांच्या जाण्यापूर्वी डोळे मिटावे किंवा नाथांनी डोळे मिटताच या प्राणाचा अस्त व्हावा. नाथांच्या स्वर्गरोहणानंतर पृथ्वीवर एक क्षणही त्यांच्याशिवाय जगावे लागू नये. उर्मिला आणि लक्ष्मण अंगदियाच्या राजप्रासादात निवांत सायंकाळी जीवनाबाबत बोलत होते. हिवाळ्याचा काळ असल्याने दोघांनी अंगावर उबदार वस्त्र परिधान केले होते. या भागात क्वचित बर्फवृष्टी देखील होत असे. या रमणीय आणि थंड वातावरणाचा आनंद घेत उर्मिला आणि लक्ष्मण त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध आनंदात जगत होते. जीवन किती अप्रत्याशित आहे. अयोध्येच्या उत्तरेला वसलेल्या मिथिलेत मी तुला वरले तेव्हा 50 वर्षांनी आपण अयोध्येच्या वायव्य दिशेला वसलेल्या या नगरात राहू असे दोघांनाही वाटले नव्हते. किंबहुना वनवासापासून ते आत्तापर्यंत एकही घटना प्रत्याशित नव्हती. लक्ष्मण म्हणाला, खरे सांगू तर आपला विवाह सुद्धा असाच होता. मला चांगले आठवते आहे की ताईचे स्वयंवर यशस्वी झाले या आनंदात असताना अचानक तात माझ्याकडे आले आणि तुझाही विवाह होणार आहे असे सांगितले. मला ताईच्या स्वयंवरानंतर किमान वर्षभर मिथिलेत राहता येणार आहे असे वाटत होते, किंतु एका दिवसातच सर्व बदलले. एक बरे झाले की आम्हा चौघी अयोध्येतच एकत्र आलो, अन्यथा वनवासाचा काळ माझ्यासाठी अत्यंत अवघड झाला असता. उर्मिलेनेही त्या प्रसंगाची आठवण काढली. केवळ तुझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासाठीही आपला विवाह होणे अनपेक्षितच होते. ज्याप्रमाणे तुला मिथिला नरेशांनी अचानक विवाहाबाबत सूचित केले, त्याचप्रमाणे मला पिताश्रींनी अवगत केले. मी सुद्धा श्रीरामांचा विवाह होणार आहे याच विचारात होतो. तुम्हाला एक सांगू का? तुम्ही वनवासात असताना मी एकाच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत होते. तो प्रश्न म्हणजे जीवन काय आहे. आपण एखादी कृती केली की निसर्गातून प्रतिक्रिया उमटते. तुम्ही वनवासात जाण्याचा निश्चय केला नसता तर आपण एकत्र राहिलो असतो, किंतु तुम्हाला वनवासात जावे लागल्याने आपल्याला विरह सहन करावा लागला. हे जावे लागणे म्हणजेच प्रारब्ध, नाही का? केवळ मनुष्यत्वच या प्रारब्धाच्या जाळ्यात बांधले गेले असावे. वनामध्ये प्राण्यांना प्रतिदिन मोठ्या प्राण्यांपासून स्वतःच्या जीवाची सुरक्षा करावी लागते. त्यांचे प्रारब्ध अतिशय सोपे आहे. त्यांच्यापेक्षा बलवान प्राण्यांसमोर जाणे म्हणजे थेट मृत्यूच्या दारात उभे राहणे. जन्म घेतल्यापासून पशु संघर्ष करतात, मात्र आपल्याला
प्रारब्धामुळे संघर्ष करावा लागतो. देवी, तुझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नाही. मला जन्मभर युद्ध आणि न्याय या 2 विषयांचाच इतका विचार करावा लागला की तत्वज्ञानाबद्दल विचार करायला मला सवडच नव्हती. मी अगदीच याबाबत विचार केला नाही. असेही नाही, मी एवढाच असा विचार केला आहे की आपण राजप्रासाद बांधू शकतो, राजसभा उभारू शकतो आणि स्वतःची सुरक्षाही करू शकतो. पण आपल्या नशिबात दुःख येतेच. इतर पशूंना आजीवन केवळ अन्न आणि निवारा या गोष्टी मिळाल्या तर त्यांच्या जीवनातून चिंताच नष्ट होईल. समजा एका राजाने अश्वांना पाळले. त्यांच्या राजावर कुणी आक्रमण केलेच नाही. त्या अश्वांना रोज चारा मिळाला आणि सुरक्षाही मिळाली. आता त्यांना कसली चिंता? त्या अश्वांनी पूर्वजन्मात भरपूर पुण्य केले असावे. त्यांना या जन्मात अक्षरशः काहीच करावे लागले नाही. या नियमाला केवळ मनुष्यच अपवाद आहे. मी तर म्हणेल की संपन्नता असल्यावर चिंताही अधिक असते, कारण ती संपन्नता गमावण्याचे भय सदैव मनात असते. पशूंमध्ये स्वामित्वाची भावना नसल्याने त्यांना राजप्रसाद अथवा संपत्ती गमावण्याचे भयच नसते. पुत्र अंगद आणि चंद्रकेतूला श्रीरामांनी राज्य दिले तेव्हा भरतांनी त्यांना एक प्रश्न विचारला. महाराजांनी राज्याचे विभाजन का केले? या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीराम देखील हेच म्हणाले होते की द्वापार युगात राक्षसांचा प्रभाव अधिक नसला आणि मनुष्य जीवन स्थिरावले तरीही कपट हीच प्रमुख नीती होईल. संपन्नता प्रस्थापित झाल्यावर आपल्या पुढील पिढ्या नेमके कोणते निर्णय घेतील हे आपल्याला सांगता येत नाही. काळाचा प्रवाह मोठा विचित्र आहे. लक्ष्मण विचार करत सूर्यास्त बघत होता. नाथ, हे सूर्यास्ताचे दृश्य अतिशय रमणीय आहे. हो, सूर्यास्त रमणीयच असतो उर्मिले. आपल्यालाही मृत्यूच्या कल्पनेत रमता आले पाहिजे. आपल्याला मूळ स्वरूपाची जाणीव व्हायला हवी. आपल्या जीवनाचा प्रमुख हेतू यशस्वी झाला आहे. माया, मोह, क्रोध आणि अहंकार या पृथ्वीतलावरच सोडून स्वर्गस्थ होणे उचित आहे. तू पुत्रप्रेमात अडकू नकोस. आपण पुढच्या प्रवासासाठी तयार राहायला हवे, लक्ष्मण म्हणाला. मला अकस्मात घडणाऱ्या घटनांची सवय झाली आहे. विवाह, एकांतवास, पुत्रप्राप्ती आणि पुत्रांचा राज्याभिषेक या सर्व घटना अकस्मात घडल्या. मी यापैकी कोणतीही घटना घडण्यापूर्वी पूर्वतयारी केलेली नव्हती. बहुधा मृत्यू आल्यावर मी मृत्यूलाही सहज स्वीकारेल. अर्थात तुम्ही जे सुचवले आहे तेही योग्यच आहे. मी मृत्यूबाबत अधिक चिंतन करायला हवे. लक्ष्मणाने उर्मिलेकडे बघून स्मित केले. उर्मिलेने विचारले, का हसत आहात? हसत नाही, मी प्रसन्न आहे. तू हिमालया एवढी संकटे प्रत्येक वेळी सहज स्वीकारली हे मला आज पुन्हा जाणवले. युद्धात लढणे एक वेळ सोपे आहे, कारण तिथे केवळ शारीरिक कष्ट होतात. तू 14 वर्षे तुझ्या मनात सोबत द्वंद्व खेळले, सर्व नकारात्मक विचारांशी लढा दिला. हे कार्य अत्यंत कठीण आहे. इतके दुःख सहन केल्यावर तुला जीवन उपभोगण्याचा पूर्ण अधिकार आहे. जितकी वर्ष शिल्लक आहेत तितकी वर्ष आनंदाने जगू. तू मृत्यूची चिंता करून वर्तमानातील आनंदाकडे दुर्लक्ष करू नको. गेली 30 वर्षे मी आनंदच उपभोगत आहे. तुम्ही वनवासातून परतल्यापासून ताईच्या दुसऱ्या वनवासापर्यंत माझ्या जीवनात अक्षरशः एकही दुःख नव्हते. अश्वमेधानंतर ताईच्या मृत्यूमुळे मनाला असह्य वेदना झाल्या. तेव्हाच मी मृत्यूबाबत विचार करू लागले. पण मुलांचे संगोपन करताना तो विचार दूर गेला. यापूर्वी प्रकर्षाने मृत्यूचा विचार कधी केला होतास? लक्ष्मणाच्या कपाळावर आठ्या दिसू लागली. तुम्ही वनवासात जाताच श्वशुरांचे स्वर्गारोहण झाले. त्यांचा मृत्यू अतिशय दुःखदायी होता, कारण तुमच्या जाण्यानंतर ते केवळ शोक आणि आक्रोश करत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्या दुःखी अवस्थेतच त्यांचे निधन झाले. ते पाहून माझ्या मनात मृत्यूबाबत अनेक विचार येऊ लागले. मी मृत्यूबाबत चिंतन केले, मात्र अजूनही मला मृत्यूचे स्वरूप आणि जन्माचे प्रयोजन समजले नाही. जन्माचे प्रयोजन अर्थात? लक्ष्मणाने विचारले. उर्मिला उत्तरली, जन्म का होतो? आत्मा अनेक जन्मांमधून प्रवास का करतो? या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली नाहीत. ती उत्तरं प्रासादात एकटीने चिंतन करून मिळणार नाहीत.
बहुधा या जन्मी मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे मला पुढील जन्मी मिळतील. एकाच वेळी प्रपंच आणि परमार्थ या दोघांचे चिंतन करणे कठीण आहे. तुझ्या शब्दांमध्ये एखाद्या योगिनीचे तेज दिसत आहे. उलट तुम्हीच जीवनाचे सत्य जाणता हे मला ज्ञात आहे. वनवासात अनेक ऋषींकडून ज्ञानार्जन करूनही तुम्ही त्या ज्ञानाचे प्रदर्शन करत नाही हे तुमचे मोठेपण आहे. एखाद्या योगी व्यक्तीला ज्ञान शोधण्यासाठी कुठेही फिरावे लागत नाही, तर सर्वप्रथम एकांत शोधावा लागतो. तुला प्राप्त झालेले ज्ञान हे ऐकीव ज्ञान नाही, तर अनुभवाचे ज्ञान आहे, आणि तेच सर्वश्रेष्ठ आहे. काही क्षणांसाठी दोघे विचारांमध्ये हरवले. काही क्षणानंतर उर्मिलेने विचारले, नाथ, मृत्यू आपल्याला विभक्त करू शकेल का? मृत्यूनंतर आपण कुठे असू? मृत्यूनंतर आपले मार्ग वेगळे होतील का? या जन्मात भेटलो तेव्हा आणि या जन्मात निरोप घेऊ तेव्हा नेहमीप्रमाणेच हा आदी किंवा अंत न वाटणे आपल्याला सवयीचे झालेले आहे. हे मी तुला सांगायला नको, तू ज्ञानी आहेस. या ज्ञानाचा लाभ आपल्या दोन्ही पुत्रांनाही व्हायला हवा. उर्मिलेने विषय दुसरीकडे वळवला. लक्ष्मणाने पुत्रांसह राहावे असे उर्मिलेला सुचवायचे होते. देवी, हा विषय नको. तुला काय म्हणायचे आहे ते मला ठाऊक आहे. नाथ, आपण किती काळ या निर्णयाबाबत मौन बाळगणार आहोत? आता अंगदिया राज्यात राहून बराच काळ लोटलेला आहे. यानंतर आपण चंद्रकेतूकडेही काही दिवस राहणे गरजेचे आहे, उर्मिला म्हणाली. तिथे भरत चंद्रकेतूला मार्गदर्शन करत आहेतच. भरतांचे चंद्रकेतूवर पित्याप्रमाणे प्रेम आहे. पण ते सुद्धा काही दिवसातच अयोध्येला परतणार आहेत. आपणही अयोध्येकडे प्रस्थान करायला हवे. आपण किमान 4 दिवस तरी चंद्रकांत नगरात राहून मग अयोध्येला जाऊया. चंद्रकेतू आता एक राजा झालेला आहे. तो लहान राहिला नाही. त्याला आपली आवश्यकता नाही. तुम्ही असा विचार करत असाल तर आपण वानप्रस्थ स्वीकारायला हवा. तुम्हाला जसे अयोध्येबाबत प्रेम वाटते तसेच मला आपल्या मुलांबाबत वाटते. मग निर्णय तुला घ्यायचा आहे. तू माझ्यासह अयोध्येत येऊ शकतेस किंवा काही काळ चंद्रकेतूसह राहू शकतेस. मी तुझ्यावर कोणताही निर्णय लादणार नाही. किंतु मला तुमच्यासह राहायचे आहे. मग तुला अयोध्येत यावे लागेल. तुम्हाला माझ्यासह राहायचे नाही? मला तू सर्वात प्रिय आहेस हे तू जाणतेस. मग माझा एक हट्ट पुरवण्याचे सोडून तुम्हाला अयोध्येत का जायचे आहे? कारण श्रीराम अयोध्येत एकटे आहेत. अद्याप लव आणि कुशाचा राज्याभिषेक झालेला नाही. त्यांची मदत करण्याकरिता मला अयोध्येत जावे लागेल. मात्र श्री भरत, श्री हनुमान, लव आणि कुश अयोध्येतच असतील. ते सर्व श्रीरामांच्या सेवेस उपस्थित आहेत, म्हणजे मी अनुपस्थित राहायला हवे का? असं आहे. एकदा माझ्यावर असलेले हे उत्तरदायित्व मी पार पाडले की आपण काही दिवस इथे पुन्हा येऊ शकतो. नाथ, तुम्ही चंद्रकेतूचा विचार करा. त्याला काय वाटेल? आपण एका पुत्रासमवेत वर्षभर राहिलो आणि दुसऱ्याला न भेटताच अयोध्येला परतलो. त्याला वाईट वाटेल. लक्ष्मणाने दीर्घ उश्वास सोडला. क्षणभर विचार करून तो म्हणाला, मला एक सुवर्ण मध्य दिसतोय. मी अयोध्येत जातो. तू काही दिवस चंद्रकेतूकडे राहा. लव आणि कुश यांचा राज्याभिषेक झाल्यावर मी चंद्रकांत नगरात येईल. अगदी काही दिवसांचाच प्रश्न आहे. उर्मिलेलाही लक्ष्मणाचा प्रस्ताव पटला. तुम्ही म्हणत आहात तेही योग्य आहे. तुम्ही आयुष्यभर श्रीरामांसह राहिलात आणि आता वृद्धापकाळात त्यांच्यापासून दूर होणे उचित नाही. पण राज्याभिषेकानंतर लवकरात लवकर चंद्रकांत नगरात या. मी तुमची प्रतीक्षा करेल. उर्मिला आणि लक्ष्मणाचे बोलणे सुरू असतानाच उर्मिलेची एक सेविका त्या कक्षात आली. ती येताच दोघांचे बोलणे थांबले. सेविका म्हणाली, राजमातांना भेटण्यासाठी एक स्त्री आली आहे. वस्त्र अगदी साधारण आहेत. स्वतःचे नाव झुडूक असे सांगत आहे. द्वारपालांनी तिला आल्यापावली परत पाठवण्याचा प्रयत्न केला, पण ती हट्टाला पेटलीय. त्यामुळे हा संदेश घेऊन मी तुमच्यापर्यंत आले. झुडूकचे नाव ऐकताच उर्मिला आनंदली आणि जागेवरून तत्क्षणी उठून म्हणाली, झुडूकला आल्यापावली परत पाठवण्याचा निर्णय कुणी घेतला? अतिथी समवेत हे असे वर्तन करावे का?
झुळूक माझी बालमैत्रीण आहे. तिचा हा अपमान म्हणजे माझा अपमान. क्षमस्व देवी, मी सन्मानपूर्वक त्यांना प्रासादात आणते. दासी प्रासादाबाहेर गेली. झुळूक खूप वर्षांनी भेटणार आहे म्हणजे आज स्वारी अगदी आनंदात असणार. लक्ष्मण आसंदीवरून उठत म्हणाला. हो. लक्ष्मण ध्यानधारणेसाठी दुसऱ्या कक्षात गेला. उर्मिला वेगाने प्रवेशद्वाराकडे गेली. कित्येक वर्षांनी झुळूक आणि उर्मिला एकमेकांना भेटल्या. उर्मिलेच्या केसांमध्ये प्रौढत्वाच्या चंदेरी खुणा दिसत असल्या तरी झुळूकचे केस मात्र तसेच काळेभोर. उर्मिलेच्या चेहऱ्यावर जीवनाचा उत्तरार्ध वृद्धत्वाच्या रेषा आखत होता, पण झुळूक तशीच सदाबहार दिसत होती. दोघींनी एकमेकींना आलिंगन दिले. झुळूक, मी तुझी किती वर्षे वाट पाहिली. गेल्या वर्षी तुला शोधण्याचा प्रयत्नही केला, पण तू अयोध्येत कुठेही सापडली नाहीस. मग तू इथे अंगदियामध्ये कशी आलीस? उर्मिलेने औत्सुक्याने विचारले. सखी, माझे पती श्रीमान महावत आणि मी अयोध्या सोडल्यापासून भारत भ्रमण करत आहोत. आम्ही गेल्या वर्षीच या निसर्गरम्य भागात फिरण्याचा संकल्प केला होता. या राज्यातून त्या राज्यात फिरताना एके दिवशी महाराज अंगदांच्या राज्याभिषेकाची वार्ता मला समजली. या प्रांतात आल्यावर तू इथेच आहेस हे समजलं आणि मी ताबडतोब तुझ्याकडे आले. झुळूकच्या डोळ्यातही आनंद झळकत होता. ये बस पाहू. कित्येक योजना चालूनही तू फुलाप्रमाणे ताजीच दिसत आहेस. कसं ग जमतं तुला स्वतःला सुंदर ठेवणं? माझे पती म्हणतात तेच मी तुला सांगेल. ते म्हणतात की रोज नवा विचार करणारा माणूस कधीही प्रौढ होत नाही. हा किती सुंदर विचार आहे. कधीतरी त्यांनाही इथे घेऊन ये. त्यांची कधी भेटच झालेली नाही. अगं, आपणच कित्येक वर्षांनी भेटत आहोत आणि त्यांचं म्हणशील तर ते संन्यासी पुरुषाप्रमाणे कुणाच्याही प्रासादात प्रवेश करत नाहीत. ते स्वतः पर्णकुटी बांधून त्यातच निवास करतात. बरं दासी, माझ्या सखीकरिता फलाहाराची व्यवस्था कर. उर्मिला उंच स्वरात दासीला हाक मारत म्हणाली. नको उर्मिले, मी इथे केवळ तुला भेटण्यासाठी आले. मग हा सुद्धा माझ्या भेटीचाच भाग समज. दोघींनी स्मित केले. बरं, तुला एक महत्वाची गोष्ट समजली का? कोणती? महर्षी वाल्मिकी या महर्षींनी रामायणाची रचना केली आहे. ते काव्य आता सर्वत्र गायले जात आहे. महर्षींनी महाकाव्याची रचना केली ही मला ठाऊक आहेच, त्यात नवे काय? ते काव्य प्रथम माझ्या पतिदेवांनी ऐकले, त्यानंतर मी सुद्धा ते काव्य ऐकले. अमृताला लाजवेल अशी मधुर काव्य सिंधू महर्षींनी निर्माण केलेली आहे. पण माझा एक आक्षेप आहे. प्रथमतः माझ्या पतींनी ही गोष्ट लक्षात आणली. त्यानंतर मी त्याच दृष्टिकोनातून रामायणाचे श्रवण केले तेव्हा मलाही ती गोष्ट लक्षात आली. झुळूकने कपाळावर आठ्या आणत नाक मुरडले. झुळूक, तुझी ही अशी कोड्यात बोलण्याची सवय अजून गेलेली नाही वाटतं. कोणती गोष्ट? कसला आक्षेप? कशाबाबत बोलत आहेस तू? उर्मिले, मी त्यांचा अपमान करत आहे असं समजू नको. मला जे वाटते ते मी प्रामाणिकपणे तुला सांगत आहे. निर्धास्तपणे सांग. ती कथा महाराज श्रीरामांची आहे ही मी जाणते. महाकाव्य लेखनाचा उद्देश रामायण या शीर्षकातूनच व्यक्त होतो. श्रीरामांच्या जीवनातील प्रमुख व्यक्तींना त्या महाकाव्यात विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. परंतु तुझा केवळ 1-2-3 ठिकाणीच उल्लेख केलेला आहे, तोही विवाहाच्या वेळी आणि त्यानंतर एकदा पुसटसा उल्लेख. हे योग्य नाही. सीतेचा त्यागही मोठा आहे, पण तुझ्या त्यागाचे काय? राणी सीता 13 वर्षे पतीसह राहिल्या. तुला 14 वर्षे पतीसह आणि प्राणप्रिय बहिणीसह राहता आले नाही. तू 14 वर्षाचे तारुण्य जाळलेस, त्याचे काय? सखी, तुझे माझ्यावर अकृत्रिम प्रेम असल्याने तुझ्या मनात हा विचार येणे स्वाभाविक आहे. पण रावणवधाच्या मोहिमेत माझा खरोखरच काहीच सहभाग नव्हता. ज्या महाकाव्यात श्रीरामांची जीवनगाथा मांडली आहे त्यामध्ये माझा वारंवार उल्लेख होणे यथोचित नाही. उर्मिला शांतपणे म्हणाले. या वाक्यांमधून झुळूकला उर्मिलेच्या विशाल मनाचे दर्शन घडले. तरी तिच्या आक्षेपाची तीव्रता या वाक्यामुळे कमी झाली नाही. तू स्वतःचेच कर्तृत्व विसरत आहेस याचे मला नवल वाटते. रावणवधात अप्रत्यक्ष का असेना तुझाही मोठा वाटा आहे. इंद्रजित नावाच्या योद्ध्याला 14 वर्षे विषयांकडे दुर्लक्ष करणारा वीरच ठार मारू शकणार होता व त्यासाठी श्री लक्ष्मणांनी वनवास स्वीकारला. हे विसरलीस? तू त्यांच्यासह जाण्याचा हट्ट धरला असता
किंवा त्यांना थांबवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले असते तर पुढे काय झाले असते? इंद्रजिताला कुणी मारले असते? तू श्रीलक्ष्मणांना जाऊ दिलेस आणि स्वतः 14 वर्षाच्या तारुण्याची आहुती दिलीस, हे काही कमी महत्वाचे कार्य आहे? जुळूक, माझ्या त्यागाचा उल्लेख करून तू मला अकारण मोठेपण देत आहेस. जे मी केले ती काळाची आवश्यकता होती. मांडवी आणि श्रुतिकीर्तीनेही तितकाच काळ एकांतात सहन केलेला आहे. महर्षी प्रत्येक पात्राचे चरित्र सांगू लागले तर मुख्य श्रीराम कथा बाजूला राहील. माझ्या लहान प्रश्नांची उत्तर दे, म्हणजे माझे समाधान होईल. विचार, मला सांग, गेल्या शतकात या भारतवर्षात जे घडले ते अभूतपूर्व आहे, हो ना? हो. तुझ्याप्रमाणे यापूर्वी 14 वर्षांचा एकांतवास भोगणारी पतिव्रता या जगात आहे का? मी इतिहास इतका अभ्यासलेला नाही. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले महाकाव्य घरोघरी गायले जाणार आहे ना? हो. मग त्या रामायणात तुझ्या त्यागाची नोंद असायलाच हवी. तुझा कठोर त्याग जगापर्यंत कसा पोहोचणार? झुळूक जीवाच्या आकांताने उर्मिलेचे अंतःकरण हलवून तिला जागे करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र उर्मिलेने या मान अपमानांची क्षणभंगुरता केव्हाच जाणली होती. आपण कुणाबाबत बोलत आहोत याचे भान बाळग झुळूक. महर्षी वाल्मिकी उद्या ब्रह्मर्षी होतील. ऋषींची योग्यता प्राप्त करणे किती अवघड आहे. तू एका महर्षीबाबत आणि उद्याच्या ब्रह्मर्षींबाबत बोलत आहेस. त्यांनी काही विचार करूनच रामायणाची रचना केलेली आहे. माझे विस्तृत चरित्र रामायणात नसण्यामागेही काहीतरी कारण असेल. शिवाय कवीने काय लिहावे हे श्रोते ठरवू शकत नाहीत. माझ्या बोलण्याने महाकाव्यात बदल होणार नाही हे मला ठाऊक आहे. मी माझ्या मनात आलेले विचार तुझ्या समोर मांडते. त्या पलीकडे मी काय करू शकते? उर्मिला झुळूकच्या खांद्यावर हात ठेवून गमतीने म्हणाली, तू भारत भ्रमण करतेस. तू माझा प्रत्येक ठिकाणी आवर्जून उल्लेख करत असशील हे मला ठाऊक आहे. तुझ्या संपर्काची एकूण व्याप्ती बघता बहुतांश लोकांना माझे नाव एव्हाना समजलेही असेल. तुझ्यासारखे सुजाण लोक भविष्यातही माझी आठवण ठेवतीलच. उर्मिला झुळूकच्या डोळ्यात बघत पुढे म्हणाली, झुळूक, मला एकांतवासात केवळ एकच गोष्ट समजली, ती म्हणजे काळाचे महात्म्य. काळाचा प्रभाव इतका प्रचंड आहे की त्यापुढे मनुष्यच काय तर संपूर्ण सृष्टी लहान आहे. काळाच्या मनात आले तर तो सृष्टीचा विध्वंस करून पुन्हा सृष्टी निर्माण करू शकतो. एकांतवासाची सुरुवात झाली तेव्हा 14 वर्षांचा काळ हा पर्वताप्रमाणे प्रचंड मोठा वाटत होता. पण आता मी त्या 14 वर्षांकडे बघते तेव्हा तो प्रवासातील लहानसा टप्पा वाटतो. एखाद्या व्यक्तीचे चरित्र कितीही मोठे असले तरी काळाच्या प्रवाहात ते दूर दूर वाहत जाते, हे सुद्धा माझ्या लक्षात आले आहे. सृष्टीची निर्मिती होऊन बघता बघता किती मोठा काळ लोटला बघ. कुणीही आपल्या आदिपुरुषांची अथवा स्त्रियांची आठवण ठेवली आहे का? या पृथ्वीवर सर्वप्रथम देवतांनी जे 100 मनुष्य देह निर्माण केले, त्या प्रत्येक देहाचे नाव कुणाला ठाऊक असेल का? आता आठवेल का? या प्रवाहात अगदी सहस्त्र वर्षात एखादा पुरुष असा होतो जो कालजयी असतो. श्रीराम असेच कालजयी पुरुष आहेत. मी त्यांच्या चरित्रातील एक लहानसे पात्र आहे. श्रीरामांनी पृथ्वीला सुरक्षित करण्यासाठी जन्म घेतला आहे, मी नव्हे. वनात राहून शेकडो राक्षसांचा वध करत सर्वांना सुरक्षित ठेवणे आणि 14 वर्षे राजप्रासादात एकटे राहणे, ही 2 चरित्रे तुझ्यासमोर ठेव. बघ, तुलाच आता तुझे उत्तर मिळाले असेल. श्रीरामांच्या चरित्रासमोर माझे चरित्र अगदी बिंदू एवढे सूक्ष्म आहे. उलट त्या महाकाव्यात माझा उल्लेख झाला यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. उर्मिलेचे निर्मळ अंतःकरण पाहून झुळूकच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, मी श्रीरामांच्या चरित्राशी किंवा सीतेच्या चरित्राशी तुझी तुलना करणार नाही, पण एक अशीही त्यागवान आणि विवेकी राजकन्या पृथ्वी तलावर आहे याचा प्रचार मी सदैव करत राहील. मग प्रश्नच सुटला. झुळूकचे समाधान झाले. तिच्या चेहऱ्यावर हास्य झळकू लागले. काय ग झुळूक, इतक्या वर्षांनी भेटलीयस आणि अशी गंभीर तक्रार घेऊन आलीयस. नेहमीप्रमाणे आनंददायी आणि मनोरंजक वार्तांची जोडी उघडून मन प्रसन्न होईल असे काहीतरी सांग. आज प्रथमच माझ्याकडे सांगण्यासारखे कमी आहे आणि तुझ्याकडे जास्त आहे. बघता बघता तू राजमाता झालीयस.
काळ खरंच खूप वेगाने पुढे जात आहे, पण काळाला आपली मैत्री काही तोडता आली नाही. आपण अनेक वर्षांनी भेटत आहोत असे मला मुळीच वाटत नाहीये. आपण प्रतिदिन भेटतो असेच वाटत आहे. हो, ही नाती खूप दुर्मिळ आणि मौल्यवान असतात, उर्मिला म्हणाली. तुला माहिती आहे का, भारतात एकाच वेळी अंगद नावाचे 2 राजकुमार सिंहासन भूषवणार आहेत. इथे महाराज अंगदाचा राज्याभिषेक झाला आहेच, तिकडे दक्षिणेत वालीपुत्र अंगदाचा राज्याभिषेकही काही दिवसात होणार आहे. हा दुर्मिळ योगायोगच म्हणायला हवा. उत्तम. ही वार्ता ऐकून नाथांना अत्यंत आनंद होईल. बरं झालं तू मला हे सांगितलं. महाराज सुग्रीवांकडून आमंत्रणही येईलच. मी दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम या सर्व दिशांनी भ्रमंती केली. भारतवर्ष पहिल्यांदा स्थिर आणि संपन्न आहे असे सर्वांचे मत आहे. अन्यथा एका राजाचे दुसऱ्या राजावर आक्रमण सुरूच असायचे. श्रीरामांनी एकछत्र साम्राज्य प्रस्थापित केल्याने इतक्या मोठ्या भूभागाला स्थैर्य लाभले. हे दिव्य कार्य श्री लक्ष्मण, श्री भरत आणि श्री शत्रुघ्न यांच्या हातून संपन्न झाले याची सर्वांना जाण आहे. या 4ही वीरांचे कर्तृत्व लोकविलक्षण आहे. काहीतरी विशेष प्रयोजन घेऊनच असे योद्धे जन्म घेतात. आम्हा बहिणींना या 4घांच्या हृदयात निवास करता आला हे आमचे भाग्यच. दासीने पलहार आणला. उर्मिला आणि झुळूकच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर दोघींनी सीतेच्या अकाली मृत्यूबाबत, राजपुत्रांच्या राज्याभिषेकाबाबत आणि उत्तर आयुष्याबाबत आपापले मनोगत एकमेकींना सांगितले. झुळूकचे भारत भ्रमण पुन्हा सुरू झाले की तिची भेट होणे अत्यंत अवघड होते हे उर्मिलेला ठाऊक आहे. त्यामुळे तिने झुळूकची ही भेट अधिकाधिक संस्मरणीय करण्याचे ठरवले. तिला अंगदियाचा राजप्रसाद दाखविला. नानाविध विषयावर बोलणे झाले. उर्मिलेच्या जीवनकथेतील झुळूकचा अंतिम प्रवेश अशा प्रकारे संपला. ती तिच्या पतीकडे परतली. उर्मिला त्या भेटीमुळे सुखावली. उर्मिलेसह जवळपास सर्व कुटुंबियांच्या जीवनाला श्रीरामांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळे कलाटणी मिळत असे. श्रीरामांच्या जीवनाचा इतर सर्वांच्या जीवनावर विलक्षण प्रभाव होता. एक लोकोत्तर चरित्र घडताना त्या व्यक्तीच्या जीवनातील इतर सर्व पात्रांचे जीवनही त्या महापुरुषाच्या जीवनानुसारच वळण घेत असते. उर्मिलेच्या जीवनाचे हे वैशिष्ट्यच होते. विवाहापासून मृत्यूपर्यंत तिच्या जीवनातील सर्व घटनांनी श्रीराम आणि सीतेच्या जीवनात घडणाऱ्या घटनांनुसारच आकार घेतला. अशीच एक घटना अयोध्येच्या राजप्रासादात घडली. लव आणि कुश यांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी श्रीरामांनी लक्ष्मणाला त्यांच्या कक्षात बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय गंभीर भावमुद्रा होती. श्रीरामांसमोर जाताच लक्ष्मणाला त्यांच्या मनातले भाव समजले. लक्ष्मण, तुला तुझे मूळ स्वरूप आठवत आहे की मी तुला ते सांगावे अशी तुझी अपेक्षा आहे? मला माझे मूळ स्वरूप ज्ञात आहे श्रीराम. उत्तम. बंधू, आपण या जन्माचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जे कार्य या जीवनात करायचे होते ते कार्य संपन्न झाले आहे. मी या कोसल प्रांताचीही 2 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. उत्तर कोसल राज्यावर पुत्र कुश तर दक्षिण कोसल राज्यावर पुत्र लव राज्य करणार आहे. लव आणि कुश यांचा राज्याभिषेक होताच मी जलसमाधी घेणार आहे. लक्ष्मणाने शांतपणे श्रीरामांचा निर्णय ऐकला. आश्चर्य व्यक्त न करताच त्याने श्रीरामांपूर्वी समाधी घेण्याचा निर्णय केला. प्रभू, तुम्ही समाधी घेण्यापूर्वी हा दास समाधी घेईल. तुमच्याशिवाय हे विश्व कसे असेल हे मला मुळीच बघायचे नाही. वैकुंठी परतल्यावर तिथेही तुमच्या सेवेसाठी मी तत्पर असेल. लक्ष्मण, तू तुझे कर्तव्य पार पाडले आहे. पुत्र अंगद आणि पुत्र चंद्रकेतू यांच्या राज्यात शांती आणि स्थैर्य प्रस्थापित झाले आहे. त्यांची चिंता करण्याचीही तुला आवश्यकता नाही. या जन्माचे सार्थक झाले असेच म्हणायला हवे. आपण देवतांच्या सर्व समस्यांना नष्ट केले आहे. श्रीराम लक्ष्मणांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. त्यांच्या चरणांना वंदन करत लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले, हे श्रीराम, मला आज्ञा द्यावी. मी उद्याच शरयू नदीमध्ये जलसमाधी घेणार आहे. माझे कार्य संपले आहे. काही दिवसातच प्रत्यक्ष तुम्ही जलसमाधी घेणार आहात. त्यापूर्वी मला वैकुंठी जायला हवे. माझे वंदन स्वीकार करा. तथास्तु. लक्ष्मण, तू या जन्मात बंधुत्वाचा नवा आदर्श उभा केला आहेस. येणाऱ्या प्रत्येक युगात लोक हा आदर्श लक्षात ठेवतील.
त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतील. तू निष्ठेचाही नवा आदर्श प्रस्थापित केलेला आहे. तुझे कल्याण हो. तू इंद्राला मेघनाथाच्या त्रासातून मुक्त केले. तुझे चरित्र अमर आहे. श्रीरामांनी लक्ष्मणाला आशीर्वाद दिले. प्रणाम. लक्ष्मणाने श्रीरामांची आज्ञा घेऊन त्याच्या कक्षेकडे निघाले. लक्ष्मणाच्या समाधीला महर्षी दुर्वासांचे आगमनही एका अर्थी कारणीभूत झाले. ज्या दिवशी त्यांची श्रीरामासोबत समाधीबाबत चर्चा झाली, त्याच दिवशी ब्रह्मदेवांचा एक दूत श्रीरामांना भेटण्यासाठी अयोध्येत आला. ब्रह्मदेवांचा संदेश श्रीरामांना सांगताना कुणीही कक्षात प्रवेश केला तर त्या व्यक्तीचा श्रीरामांनी वध करावा अशी अट दूताने ठेवली होती. श्रीरामांनी ती अट मान्य केली व लक्ष्मणालाच कक्षाबाहेर अंगरक्षकांच्या जागी उभे केले. कुणालाही कक्षात प्रवेश देऊ नये अशी श्रीरामांची आज्ञा होती. किंतु त्याचवेळी अतिशय तापट स्वभावाचे महर्षी दुर्वास श्रीरामांना भेटण्यासाठी राजप्रासादात आले. लक्ष्मणाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु महर्षी दुर्वासांनी श्रीरामांची भेट न झाल्यास संपूर्ण अयोध्येला भस्म करण्याची धमकी दिल्याने श्रीरामांना महर्षींच्या आगमनाची सूचना देण्यासाठी लक्ष्मणाला त्यांच्या कक्षात प्रवेश करावा लागला. लक्ष्मणाला बघताच ब्रह्मदेवांचा दूत कक्षाबाहेर गेला. अटीप्रमाणे आता श्रीरामांना लक्ष्मणाचा वध करणे क्रमप्राप्त होते. ज्या भावाने वनवासात 14 वर्षे सेवा केली, शत्रूंशी झुंज दिली आणि वेळप्रसंगी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा केली नाही, अशा भावाचा वध करणे श्रीरामांना कसे शक्य झाले असते. त्यामुळे लक्ष्मणाचा वध न करता प्रिय व्यक्तीचा त्याग मृत्यू वेदनेप्रमाणेच असह्य असतो असे म्हणत श्रीरामांनी लक्ष्मणाचा त्याग केला. लक्ष्मणाने तत्क्षणी जलसमाधी घेण्याचा निश्चय केला. कक्षात परतल्यावर त्याने अंगावरील सर्व अलंकार काढले, ईश्वराचे ध्यान केले. सर्व भावनांना त्यागत दुसऱ्या दिवशी शरयू नदीमध्ये प्रवेश केला. लक्ष्मणाचे जीवन कार्य संपले. ही वार्ता वाऱ्याच्या वेगाने अयोध्येत सर्वत्र पसरली. 2 दिवसातच दूत अंगदिया राज्यात पोहोचला. उर्मिलेपर्यंत लक्ष्मणाच्या मृत्यूची वार्ता पोहोचली. उर्मिलेवर दुःखाचे आभाळ कोसळले. ती उभ्या जागीच कोसळली. तिचे डोळे कोरडे पडले. तिचे अस्तित्व शिल्लक असते तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिले असते, परंतु तिचे अस्तित्वच नष्ट झाले होते. ती काहीच बोलली नाही. ती निशब्द होती. ती श्रीराम लक्ष्मण यांच्या दैवी चरित्रांमध्ये एक सहभागी झाली. मात्र तिचे मानवी जीवन ही एक शोकांतिका ठरली. इतकं सहन करूनही इतिहासाला तिच्या त्या त्यागाची दखल घ्यावीशी वाटली नाही. इतिहासाला केवळ लोकोत्तर नायकांची नोंद घ्यायची होती. अशाच एका नायकाच्या जीवनात महत्वाचे स्थान मिळूनही उर्मिला दुर्लक्षित राहिली. तिचा अंत कसा झाला हे सुद्धा इतिहासाला ठाऊक नाही. उर्मिलेचे जीवन अपरिहार्यतेच्या फिरत काळचक्रात कधी आणि कसे लुप्त झाले कुणालाच माहिती नाही. या दुःखांना आठवतच पुढे कधीतरी तिचा अंत झाला असेल. तिला तिच्या मुलांनी अग्नीही दिला असेल. तिच्या मृत्यूसह तिचे प्रारब्ध, दुःख, सुख, प्रेम, विरह, संवेदना हे सर्व काही नष्ट झाले असेल. दुःखाचे वारे सोसाट्याने वाहू लागले तेव्हा उर्मिलेने तिच्या प्राणज्योतीभोवती लक्ष्मणाच्या प्रीतीचा हात धरून ज्योतीला विझू दिले नाही. मात्र ज्या विश्वात लक्ष्मण नाही त्या विश्वात ही प्राणज्योत अधिक काळ तेवत राहणे शक्यच नव्हते. तिच्या तारुण्यातही तिच्यासह एकांत होता आणि मृत्यूसमयी सुद्धा उर्मिला तशीच एकटी होती. म्हणायला तिच्यासह तिची मुली असतीलही, पण तिचे अस्तित्व तिच्या अंतःकरणातील एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसून हे दुःख आठवत हुंदके देत असेल. अगदी तारुण्यापासून एकांतात तिच्यासोबत होते ते तिचे विचारविश्व, तिचे भावविश्व. एकांतवासात उर्मिलेने अमृताची आराधना केली होती, पण तिने एकांतातील या विचारयज्ञात जीवनातील 14 वर्षे गमावली होती. ऐन तारुण्यातील अनेक वसंत समर्पित केले होते. वडिलांच्या इच्छेसाठी स्वतःच्या भावना, कुळाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचे तारुण्य, सहजीवनाचे क्षण आणि शेवटच्या काळात श्रीराम लक्ष्मणाच्या वचननिष्ठेसाठी वार्धक्यही पणाला लावणाऱ्या उर्मिलेसह अनुभवांचा ठेवा तिच्या अंतापर्यंत होता. तो तिला जगासमोर मोकळेपणाने मांडताही आला नाही. ती थोरवी उर्मिलेसह नष्ट झाली. कारण तत्वज्ञान अनेक पिढ्यांना सांगता येते, मात्र अनुभव हा एकट्यालाच प्राप्त होतो.
त्याची केवळ चिकित्सा करता येते. मात्र त्या विभूतीने अनुभवलेले जीवन काळाच्या गर्भात लुप्त झाले. ते कुणालाही पूर्णतः समजून घेता आले नाही.